अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्रातर्फे नागपुरात सहवास कार्यक्रम प्रथम चरण स्पर्श आयोजित करण्यात आला होता। शहरातील कुसुमताई वानखेडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले होते। तर भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून अनुयायी मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले होते। त्यांनी उपस्थितांना अवतार मेहर बाबा यांच्या विचारांनुसार मार्गदर्शन केलं। जरूरत नहीं है ऐसी घर में आपके हस्बैंड में भी मैं हूँ, आपके घरवाले में मैं हूँ। मेरे इज्जत उसमें लाहौर से आया था, पाकिस्तानी था, मुस्लिम था, अपने राइट साइड को दिखाया। बोले मालूम है कौन है? बड़े जो डीप करे मैं उससे सहारा करता हूँ, मैं उसको मेहर बाबा को मानने के ऊपर। तो घर में बहुत अपोजिशन होता है, हम बाबा ऐसे ही बाबा कुछ मिनट के लिए स्तब्ध हो गए। गरिबांबरोबर बाबांनी कार्य केलं। त्या ठिकाणी पहिले बाबा जेव्हा जायचे तर सहवास प्रोग्राममध्ये 7 लोकांचे पाय धुवायचे, त्यांच्या पायावरती डोकं टेकवायचे आणि बाबा म्हणायचे माझ्या स्वरूपालाच मी नमस्कार करतो, कारण नमस्कार करण्यासाठी माझ्याशिवाय ब्रह्मांडामध्ये कोणीच नाही, प्रत्येक सोल हा मीच आहे आणि मी मला स्वतःला नमस्कार करतो, स्वतःला नमन करतो। हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का परमात्मा सर्वांमध्ये आपल्या स्वतःला पाहतो। त्याच्यानंतर आपण पाहतो का बाबांनी इथं 2 तारखेला 3 तारखेला आणि 4 तारखेला दर्शन दिलं। मोठ्या प्रमाणात लोक आले, दर्शन घेतलं बाबांचं आणि 4 तारखेला बाबांचं इथून प्रस्थान झालं। रेल्वे स्टेशनवरती जेव्हा गेले बाबा नागपूरच्या तर जवळजवळ 300-350 लोक बाबांना सोडवण्यासाठी आले होते। बाबा ट्रेनमध्ये बसले आणि बाबा ट्रेनच्या दरवाजाला धरून उभे राहिले आणि बाबांनी सर्वांना हात वगैरे केला आणि 300 लोकांनी त्यावेळेस दर्शन घेतलं। हा सहवास प्रोग्राम म्हणजे आंतरिक जीवन आहे। बाबा आपलं जे आंतरिक जीवन बदलायचं, ईश्वराचं कार्य हे आंतरिक जीवन आहे। बाह्य जीवन बाबा म्हणतात ते माया आहे, रिफ्लेक्शन आहे, खोटं आहे, याला काही महत्त्व ईश्वर देत नाही, महत्त्व आपण देतो। जैन अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्र धरमपेठ आज सकाळी बाबांचा प्रथम चरण प्रोग्रामसाठी सकाळी आज प्रभात फेरी होती। पहिले आरती झाली, मग त्याच्यानंतर प्रभात फेरीला सुरुवात झाली। प्रभात फेरीला ऑल ओव्हर इंडियातून दिल्ली, उत्तर प्रदेश, कटनी, जबलपूर, हिमाचल प्रदेश, अहमदनगर, शिर्डी सर्व ठिकाणावरून बाबांचे अनुयायी आले होते आणि इथे सर्व सकाळपासून इथे आध्यात्मिकवर सर्वांचे प्रवचन सुरू आहे। खूप उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो आहे। आमचे आध्यात्मिक केंद्राचे अविनाशजी नाईक, मुलकर साहेब, सुरजेकर साहेब सर्व आज इथे अवेलेबल आहे आणि खूप चांगला प्रोग्राम झाला। बाबांचे सर्वांना आशीर्वाद आहे आणि सर्व त्यांना खूप हे झालेलं आहे।